पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला तर माहित आहे पावसाळ्याला सुरुवात झाली की सुरुवात होते ती रानभाज्या यायला. आजची ही रानभाजी तुम्ही ओळखलीच असेल. ही तरोट्याची भाजी आहे आणि आमच्या भागामध्ये या भाजीला तरोट्या असं नावाने ओळखल्या जाते. पण तुमच्या भागामध्ये कुठल्या नावाने ओळखल्या जाते तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगायला विसरू नका. या भाजीचे असे कोवळे कोवळे जे पानं असतात ते असे तोडून घ्यायचे आहे. लगेचच मोठी व्हायला सुरुवात होते ही भाजी आणि पावसाळ्यामध्ये ही एक वेळ तरी याची भाजी खायलाच हवी या तरोट्याच्या पानाची. या तरोट्याच्या पानाचे तसे खूप उपयोग आहे. पण लहानपणीची गोष्टी मला आठवतात. आजी मला सांगायची, आजी आईला सुद्धा सांगायची की या या भाजीमुळे वात होत नाही आणि तसेही पावसाळ्यामध्ये वाताचे प्रमाण असे वाढलेले असते. अशी भाजी जर आपण करून खाल्ली तर आपल्या शरीरामधील वाताचं प्रमाण सुद्धा कमी व्हायला मदत होते. बऱ्याच ठिकाणी या भाजीचा चहा सुद्धा जसं आपण ग्रीन टी करून पितो त्याचप्रमाणे ही पाने सुकवली जातात आणि या पानाचं ग्रीन टी सारखा असा उपयोग करून चहापत्ती सारखा उपयोग करून ग्रीन टी सारखा असा चहा बनवला जातो. अत्यंत उपयुक्त अशी भाजी आहे. तरोट्याची भाजी अशी शेतामधून किंवा तुम्ही विकत जर तुम्हाला मिळाली तर विकत घेऊन तरी खा, पण एक वेळ नक्कीच खा या सीझन मध्ये ही भाजी. तर अशी घरी आणल्याबरोबर लगेचच भाजी आपल्याला करायची आहे आणि ही भाजी अशी खुडताना एक काळजी घ्यायची आहे. फक्त भाजीची अशी कवडी कवडी जी पाने आहेत तीच घ्यायची आहेत आपल्याला. जवळजवळ 2 पडी कढईमध्ये तेल घेतलं आणि तेल चांगलं असं कडकडीत गरम करून घेतलं आणि ह्या सुक्या मिरच्या आहेत 4 ते 5 त्या टाकून घ्यायच्या. सुक्या मिरच्या टाकल्यानंतर तेलाचा असा रंग बदलला थोडासा की लगेचच आपल्याला हिरवी मिरची कट केलेली आणि लसूण आहे दोन्हीही टाकून घ्यायचं. लसूण आणि हिरवी मिरचीच्या पाठोपाठ कांदा टाकून घ्यायचा आहे. तरोट्याच्या भाजीमध्ये थोडासा कांदा जास्त टाकला तर भाजीला चव खूप छान येते. जवळजवळ मोठे मोठे 3 कांदे असे बारीक चिरून घेतले होते ते टाकून घ्यायचे. कांदा हलका सोनेरी रंगाचा झाला की लगेचच यामध्ये जी आपण तरोट्याची भाजी आहे ती टाकून घ्यायची. तरोट्याची भाजी मी चांगलीशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 3 ते 4 पाण्याने. स्वच्छ धुवून घ्यायची आणि याच्यामधलं पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं. तरोट्याची भाजी टाकल्यानंतर चांगली अशी फिरून घेतली आणि 1 मिनिट अशी गॅसवर होऊ दिली. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडीशी भाजीचा आकार असा लहान झाला 1 मिनिट अशी परतून घ्यायची आणि नंतरच मीठ टाकायचं आहे. भाजी जवळजवळ एक 10 मिनिट अशी शिजून घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजी अशी चांगली शिजलेली आहे. जास्त वेळ लागत नाही या भाजीला. 10 मिनिटामध्ये शिजून तयार होते ही भाजी आणि मस्त अतिशय पोषक अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर तरोट्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला जर ही आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.